नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या सनातन संस्कृतीत आणि हिंदू धर्मात निसर्गातील प्रत्येक जीवाला, प्राण्याला आणि पक्षाला एका विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले गेले आहे. आपल्या ग्रंथांमध्ये आणि पौराणिक कथांमध्ये गाय, कावळा, गरुड, नाग, कासव यांसारख्या अनेक प्राण्यांचे शुभ आणि अशुभ संकेत सविस्तरपणे सांगितले आहेत. निसर्गातील या घटना केवळ योगायोग नसतात, तर त्या आपल्याला भविष्यात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा पूर्वसंकेत देत असतात. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत गूढ आणि रहस्यमयी प्राण्याबद्दल चर्चा करणार आहोत. तो म्हणजे मुंगूस. जिवंत मुंगूस दिसणे, रस्त्यात मुंगूस अचानक आडवे जाणे किंवा स्वप्नात मुंगूस दिसणे याचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतात? मुंगूस दिसल्यास खरोखरच प्रचंड धनलाभ होतो का? भगवान कुबेर आणि श्री हरी विष्णू यांच्याशी मुंगसाचा काय संबंध आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही आयुष्यात कधीही जिवंत मुंगूस पाहिला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आर्थिक स्थिती बदलण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो, हिंदू पौराणिक कथांनुसार आणि ग्रंथांनुसार मुंगूस हा केवळ एक सामान्य प्राणी नसून तो धनसमृद्धीचे प्रतीक मानला गेला आहे. पौराणिक मान्यतेनुसार मुंगूस हा धनपती भगवान कुबेरांशी थेट जोडला मानला जातो. अनेक प्राचीन मूर्तींमध्ये आणि यक्ष पक्षींच्या चित्रणांमध्ये भगवान कुबेरांच्या हातात धन देणारे मुंगूस म्हणजेच नकुल दाखवले जाते. असे मानले जाते की मुंगसापाशी गुप्तधनाची आणि जमिनीखाली दडलेल्या खजिन्याची पारख करण्याची एक दैवी शक्ती असते. मुंगूस हा अत्यंत चपळ, सतर्क आणि निर्भय प्राणी आहे. वाईट शक्तींचा आणि नकारात्मकतेचा, जसे की विषारी सापाचा नाश करण्याची ताकद मुंगसात असते. त्यामुळे मुंगसाला भगवान विष्णूच्या संरक्षणात्मक गुणांचे रूप मानले जाते. जिथे मुंगसाचा वावर असतो तिथे नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर आणि दारिद्र्य कधीही टिकत नाही. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घराच्या आसपास किंवा अंगणात मुंगूस राहिला किंवा नियमित येत असेल तर ते वास्तुदोष दूर होतात. मुंगसाचे आगमन हे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवते आणि कुटुंबातील सदस्यांचा प्रगतीचा मार्ग मोकळा करते. आता आपण जाणून घेऊया की जर तुम्हाला रोजच्या जीवनात किंवा प्रवासात अचानक जिवंत मुंगूस दिसला तर त्याचा तुमच्या भविष्यावर काय परिणाम होतो. पहिलं म्हणजे रस्त्यात मुंगूस आडवं जाणे. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी, नोकरीच्या मुलाखतीसाठी किंवा व्यवसायाच्या व्यवहारासाठी बाहेर पडला असाल आणि अचानक तुमच्या समोरून मुंगूस रस्ता ओलांडून गेला तर हा अत्यंत शुभशकुन मानला जातो. याचा अर्थ असा होतो की ज्या कामासाठी तुम्ही जात आहात त्यात तुम्हाला 100% यश मिळणार. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी मुंगूस दिसणे. सकाळच्या वेळी घरून निघताना मुंगूस दिसणे हे दिवस अत्यंत लाभदायक जाण्याचे लक्षण आहे. तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी मुंगूस दिसणे हे अनपेक्षित मार्गाने पैसे मिळण्याचे म्हणजेच अचानक धनलाभाचे संकेत देते. तिसरी गोष्ट म्हणजे मुंगूस आणि सापाची झुंज पाहणे. जर तुम्हाला निसर्गात कुठे मुंगूस आणि सापाची लढत दिसली तर पौराणिक समजुतीनुसार अशी व्यक्ती अत्यंत सुदैवी मानली जाते. याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, शत्रू आणि अडथळे आता समाप्त होणार आहेत. कोर्ट कचेरीचे मामले किंवा जुने वाद मिटण्याचे हे स्पष्ट लक्षण आहे. चौथी गोष्ट म्हणजे मुंगुसाची जोडी दिसणे. एकाच वेळी 2 मुंगूस एकत्र खेळताना किंवा धावताना हे कौटुंबिक आनंद, पत्नीतील प्रेम वाढणे आणि घरात नवीन आनंदाची बातमी जसे की संतती सुख किंवा नवीन घर मिळण्याचे प्रतीक आहे. पाचवी गोष्ट म्हणजे मुंगसाचे तोंड किंवा दात दाखवणे. जर मुंगूस तुमच्याकडे पाहून क्षणाचाही न घाबरता थांबला आणि उसने तुम्हाला तोंड दाखवले तर तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य संपून
पुढील 24 ते 48 तासात तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता असते. 6वी गोष्ट म्हणजे घरात मुंगसाचे आगमन होणे. घराच्या अंगणात किंवा दरवाजाजवळ मुंगूस येऊन निघून जाणे हे माता लक्ष्मीच्या आगमनाचे आणि थांबलेल्या पैशाची वसुली होण्याचे लक्षण आहे. तर आपण जाणून घेऊया मुंगूस दिसल्यावर त्वरित करायचा सोपा धार्मिक उपाय. मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्हाला मुंगूस दिसेल तेव्हा ती संधी हातातून जाऊ देऊ नका. निसर्गाने दिलेला हा शुभ संकेत पूर्णत्वास नेण्यासाठी खालील सोपा उपाय नक्की करा. पहिला उपाय म्हणजे हात जोडून प्रणाम करणे. मुंगूस दिसतात क्षणभर थांबा. मनात कोणतीही भीती न ठेवता दोन्ही हात जोडून त्याला मनापासून प्रणाम करा. दुसरा उपाय म्हणजे कुबेर मंत्र आणि किंवा श्री स्वामी नामाचा जप. मनातल्या मनात ओम कुबेराय नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. तिसरा उपाय म्हणजे मनोकामना मांडणे. तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाची इच्छा, जसे की कर्जातून मुक्ती, नोकरीत भरभराट किंवा आर्थिक अडचण दूर होणे, मुंगसाकडे पाहून मनातल्या मनात व्यक्त करा. चौथा उपाय म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. देवाने तुम्हाला हा शुभ संकेत दाखवला याबद्दल निसर्गाचे आणि ईश्वराचे आभार माना. हा छोटासे 4 उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वेगाने वाढू लागतो. आपण जाणून घेऊया स्वप्नात मुंगूस दिसण्याचे 5 रहस्य आणि 5 विविध अर्थ. अनेकदा आपल्याला शांत झोपेत असताना निरनिराळी स्वप्ने पडतात. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात मुंगूस दिसणे हे साधेसुधे नसून त्यामागे मोठे गूढ अर्थ असतात. पहिलं स्वप्न म्हणजे स्वप्नात शांत बसलेला मुंगूस दिसणे. जर स्वप्नात मुंगूस शांतपणे एका जागी बसलेला दिसला तर याचा अर्थ तुमच्या जीवनात लवकर स्थिरता आणि शांतता येणार आहे. तुमच्यावरील मानसिक ताणतणाव दूर होऊन नवीन संधी चालून येतील. दुसरं स्वप्न म्हणजे स्वप्नात मुंगूस धावताना दिसणे. मुंगूस वेगाने धावताना दिसणे हे सांगते की तुमच्या अडकलेल्या योजना आता गतीत येतील. तुमचे थांबलेले पैसे, थकीत बिल किंवा रखडलेले व्यवहार अचानक पूर्ण होतील. तिसरं स्वप्न, जसे की स्वप्नात मुंगूस पकडणे किंवा जवळ येणे. जर स्वप्नात मुंगूस तुमच्या जवळ येत असतील किंवा तुम्ही त्याला पकडत असाल तर हे अथांग धनसंपत्ती आणि यश मिळण्याचे लक्षण आहे. तुम्हाला व्यवसायात मोठा नफा किंवा नोकरीत पदोन्नती नक्कीच मिळू शकते. चौथं स्वप्न, जसं की स्वप्नात मुंगूस आणि साप एकत्र दिसणे. हे स्वप्न सुचवते की तुमच्या गुप्त शत्रूंवर तुमचा विजय होणार आहे. तुमच्या विरुद्ध सुरू असलेले कट कारस्थान उघडकीस येतील आणि तुमचा विजय निश्चित होईल. 5वं स्वप्न म्हणजे स्वप्नात मुंगुसाचे पिल्लू दिसणे. स्वप्नात मुंगुसाचे छोटे पिल्लू दिसणे हे नवीन सुरुवात, नवीन व्यवसाय किंवा कुटुंबात नवीन आनंद येण्याचे संकेत आहेत. तर आपण जाणून घेऊया मुंगुसाबाबत पाळावयाची खबरदारी आणि अंधश्रद्धा दूर कशी करायची. मित्रांनो, मुंगुसाबद्दल धार्मिक संकेत समजून घेत असतानाच काही व्यावहारिक गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जसे की प्राण्यांना इजा करू नये. मुंगूस हा वन्यजीव आहे. त्याला पकडण्याचा, त्रास देण्याचा किंवा पिंजऱ्यात बंद करण्याचा प्रयत्न कधीही करू नका. प्राण्यांना त्रास दिल्यास शुभफळांऐवजी पाप लागते, हे मात्र लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धेपासून दूर राहा. मुंगूस दिसणे हा एक चांगला निसर्ग संकेत किंवा शकुन मानला जातो, परंतु केवळ त्यावर अवलंबून राहून कर्म करणे सोडू नका. मेहनत आणि प्रयत्न चालूच ठेवू नका. तिसरी गोष्ट म्हणजे वन्यजीवन संरक्षण कायद्याचा आदर करा. मुंगूस हा संरक्षित प्राणी असून त्यामुळे निसर्गाचा आणि प्राण्यांचा स्वातंत्र्याची नेहमी आदर करा. त्याला काही इजा होता कामा नये. मित्रांनो, निसर्गातील प्रत्येक घडामोडीमागे एक गूढ संदेश दडलेला असतो. मुंगूस दिसणे हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार असल्याचे आणि श्री कुबेराची आणि लक्ष्मीची कृपा होणार आहे असले सूचित करते. ज्योतिषशास्त्रानुसार मुंगसाचा थेट संबंध बुध ग्रह आणि राहू केतूच्या शांततेशी जोडलेला मानला जातो. बुध हा बुद्धी, व्यापार आणि धनाचा कारक ग्रह मानला जातो. जेव्हा तुमच्या कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती मजबूत होते किंवा तुमच्यावर लक्ष्मी कुबेराची कृपा होणार असते, तेव्हा निसर्ग तुम्हाला मुंगसाच्या स्वरूपात असे संकेत दाखवत असतो. जर तुमच्या आयुष्यात वारंवार पैशांची अडचण येत असेल,
कमावलेला पैसा हातात टिकत नसेल किंवा कर्ज वाढत चालले असेल तर अशा वेळी मुंगसाशी जोडलेले काही सोपे आध्यात्मिक आणि वास्तु उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. अनेकदा आपल्याला प्रत्यक्षात जिवंत मुंगूस पाहायला मिळत नाही. अशा वेळी वास्तुशास्त्र एक अत्यंत सोपा आणि शुद्ध उपाय सांगते. तो म्हणजे घरात मुंगसाचे प्रतीक ठेवणे. पहिली उपाय, पितळेची किंवा धातूची मुंगसाची मूर्ती. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला, म्हणजे जी कुबेराची दिशा मानली जाते, किंवा तिजोरीजवळ लहान पितळेची मुंगसाची मूर्ती ठेवली तर त्या वास्तूतील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते. दुसरा उपाय म्हणजे गुप्तधनाचा आणि समृद्धीचा मार्ग. ज्याप्रमाणे मुंगूस जमिनीखाली लपलेला साप शोधून काढतो, त्याचप्रमाणे घरातील ही मूर्ती तुमच्या आयुष्यातील लपलेल्या आर्थिक संधी शोधण्यास मदत करते. व्यापारात अडकलेला पैसा परत मिळण्यासाठी हा उपाय अत्यंत शुभ मानला जातो. तिसरा उपाय, घरातील नकारात्मकता आणि दृष्ट काढणे. जर तुमच्या घरातील सदस्यांना वारंवार वाईट नजर लागत असेल, कामात वारंवार अडथळे येत असतील, तर मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला मुंगसाचे छोटे चित्र किंवा प्रतीक लावल्याने वास्तूचे संरक्षण होते. मित्रांनो, मुंगसाबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका आणि गैरसमज असतात. चला तर मग अशाच काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. प्रश्न पहिला, मुंगूस मारणे किंवा त्याला दुखापत करणे याने काय होते? शास्त्रात आणि निसर्गाच्या नियमात कोणत्याही प्राण्याला त्रास देणे हे महापाप मानले गेले आहे. मुंगूस हा कुबेराचा प्रतिनिधी मानला जात असल्याने त्याला मारल्याने किंवा त्रास दिल्याने घरातील लक्ष्मी रुष्ट होते आणि दारिद्र्य येते. त्यामुळे त्याला नेहमी मोकळे फिरू द्या. प्रश्न दुसरा, मृत मुंगूस दिसल्यास काय समजावे? जर रस्त्यात मृत मुंगूस दिसला तर घाबरण्याचे काही कारण नाही. हा अशुभ शकुन नसून तो फक्त एक निसर्गाचा नियम आहे. अशा वेळी मानलेल्या मनात ईश्वराचे स्मरण करा आणि त्याच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करून पुढे निघून जा. प्रश्न तिसरा, जर मुंगूस आपल्या घरात राहू लागला तर काय करायचं? जर तुमच्या शेतात, अंगणात किंवा घराच्या जवळपास मुंगसाची बीळ असेल किंवा तो तिथे राहत असेल तर समजा तुमच्या वास्तूवर प्रत्यक्ष माता आणि कुबेर देवांची अखंड कृपा आहे. त्याला तिथे अजिबात त्रास देऊ नका किंवा पळवून लावू नका. तर आपण जाणून घेऊया आर्थिक प्रगतीसाठी मुंगूस दिसल्यावर करायचा विशेष मंत्र. जेव्हा जेव्हा तुम्हाला भविष्यात मुंगूस दिसेल किंवा तुम्ही स्वप्नात त्याला पाहाल, तेव्हा उठल्याबरोबर किंवा मुंगूस समोर असताना खालील सोप्या कुबेर मंत्राचा 11 वेळा नक्की जप करा. ओम श्री क्ली वित्तेश्वराय नमः. नाहीतर सरळ सोपा मंत्र तुम्हाला सांगतो, ओम कुबेराय नमः. हा मंत्र सिद्ध मंत्र मानला जातो. मुंगूस दिसल्यानंतर या मंत्राचा जप केल्याने तुमच्या नशिबाचे बंद दारे उघडतात आणि धनाचा मार्ग मोकळा होतो. तर मित्रांनो, निसर्गाने बनवलेला प्रत्येक जीव हा आपल्याला काही ना काही संदेश देत असतो. मुंगूस हे केवळ एक प्राणी नसून ते तुमच्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या दिवसांचे, सकारात्मकतेचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. आता मला कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही कधी आयुष्यात प्रत्यक्ष जिवंत मुंगूस पाहिला आहे का? किंवा तुम्हाला कधी स्वप्नात मुंगूस दिसल्याचा अनुभव आला आहे का? तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. जर तुम्हाला आजची ही माहिती आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त आणि आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचा एक लाईक आम्हाला असेच नवीन आणि उत्तम व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देतो. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या गूढ आणि आध्यात्मिक संकेताबद्दल माहिती मिळेल. अशाच प्रकारच्या नवनवीन वास्तुशास्त्र, धार्मिक संकेत, स्वप्नांचे अर्थ आणि आध्यात्मिक उपायांसाठी आपल्या स्वामी समर्थ अमृतवाणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रहस्यमयी विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना मनापासून धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ.